नमस्कार मित्रांनो, मी सूरज खोचरे आपलं स्वागत करतो आपल्या सूरज स्पीक लाईव्ह या चॅनलच्या आजच्या 14व्या एपिसोडमध्ये. आज आपण दिवसभरामध्ये हा आजचा आपला दुसरा व्हिडिओ असणार आहे. आपण दिवसेंदिवस व्हिडिओची क्षमता वाढवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्याला व्हिडिओ एडिटिंगसाठी आणि लागणाऱ्या कंटेंटसाठी जो वेळ खर्च करावा लागतो त्याची कमतरता असल्यामुळे आणि याच्यामुळे आपण छोटे-छोटे व्हिडिओ कमीत कमी वेळात चांगलं प्रकारे माहिती देण्याचा मी नेहमी प्रयत्न करत राहणार आहे. याच गोष्टींच्या आधारे तुम्हाला सांगतो, की तुम्ही माझ्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आपण देश-विदेश आणि ते खेड्यातील महाराष्ट्रातील गाव-खेड्यातील बातम्या किंवा गोष्टी यांच्यावर आपली प्रतिक्रिया आणि आपली मतं नोंदवत असतो. तुमची मतं जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो किंवा जनरल माणसांमध्ये राजकारण, समाजकारण आणि देशभरातील घडामोडी याबद्दल काय मत आहे हे जाणून घेण्याचा मी नेहमीप्रमाणे प्रयत्न करत असतो. गेले काही दिवसातील व्हिडिओ जर तुम्ही पाहिले तर ते पूर्णपणे सामाजिक घटनांवर आधारित आणि त्याच्याशी असणाऱ्या लोकांच्या जनमतांच्या भावना याच्याशी संदर्भात आहेत. तर आजची महत्त्वाची व्हिडिओ बनवण्याचा आजचा एपिसोडचं कारण म्हणजे आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंदापूरमध्ये म्हणजे हर्षवर्धन पाटलांच्या दत्ता मामा भरणे यांच्या इंदापूरमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला आणि त्या अनुषंगाने आजचा आपला व्हिडिओ असणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओच्या सुरुवातीलाच जसं की आपल्याला माहित आहे 2024च्या लोकसभा इलेक्शनमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघात एक कडवी झुंज होणार आहे, ती नणंद भाऊजाईंमधली. अर्थातच शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार यांच्यामध्ये असणारी ही लढत आहे. घड्याळ विरुद्ध तुतारी अशी ही लढत असणार आहे. तर घड्याळाला साथ आहे यावेळेस महायुतीची म्हणजेच भाजप आणि शिंदे गटाची, म्हणजे धनुष्यबाण आणि कमळाची. जसं की आपल्याला माहित आहे बारामती लोकसभा मतदारसंघातीलच एक असलेला तालुका इंदापूर इथं हर्षवर्धन पाटील हे गेले 25 ते 30 ते 35 वर्ष राजकारणामध्ये आहेत. त्यातले 25 वर्ष त्यांनी आमदारकी इथं गाजवलेली आहे. त्यातले 15 वर्ष ते 17 वर्ष ते काहीतरी मंत्री राहिलेले आहेत आणि त्यांचा जिल्ह्यातील अंतर्गत कलह जर बोलायला गेलं तर अजितदादा आणि त्यांच्या कायम वर्चस्वाची लढाई राहिलेली होती. हर्षवर्धन पाटील यांना स्वतःला मानणारा वर्ग इंदापूर तालुक्यात ग्रामीण भागात भरपूर प्रमाणात आहे. त्यांचा असणारा कारखाना आणि लोकांशी असलेले कनेक्शन्स याच्या आधारावर ते नेहमी एक मोठा मतांचा गोळा त्यांच्यावरती अवतीभोवती फिरवताना दिसलेले आहेत नेहमी. मागच्या वेळेस ते अगदी 2 ते 3 हजार मतांनी दत्ता मामा भरणांकडून पराभूत झालेले होते. पण आता लोकसभेच्या निवडणुकीत आणि नंतर होणाऱ्या 6 महिने होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वीच अजितदादा आणि राष्ट्रवादी काँग्रेस फुटून हे महायुतीमध्ये सामील झाली. त्यामुळे इंदापूर तालुक्यामध्ये राजकारणाचा पेच किंवा चिखल वाढतच चाललेला दिसत आहे. कार्यकर्ते, नेते नक्की कोणत्या पक्षात कोण गेले याचा अंदाज लागायच्या आधीच पक्ष बदललेला असतो. इकडून तिकडं, तिकडून इकडं उड्या चालू झालेल्या आहेत आणि आताच उमेदवारी ज्यावेळेस डिक्लेअर करायची वेळ आली, सुनेत्रा पवार यांची उमेदवारी डिक्लेअर होणार त्यावेळेस बंडाचे निशाण संपूर्ण बारामती लोकसभा मतदारसंघात उमटण्यास सुरुवात झाली. त्यामध्ये विजयबापू शिवतारे, संग्राम थोपटे, कांचन कुल आणि त्यांचे पती राहुल कुल, इकडं हर्षवर्धन पाटील असे बरेच स्थानिक नेते जे की पूर्वी आमदार राहिलेले आहेत किंवा मोठ्या पदावर त्यांनी किंवा पाठबळ, लोकसंख्येचं पाठबळ, त्यांच्या मतदारांचं पाठबळ त्यांच्या पाठीशी आहे. अशा गोष्टींमध्ये त्यांनी हे केलेलं आहे. त्यांचं ते प्रभुत्व आहे तिथल्या स्थानिक गोष्टींवर. अशांनी तिथं बंड करण्याचे प्रयत्न केले किंवा नाराजी व्यक्त करण्याचे प्रयत्न केले. ही नाराजी म्हणजे डॅमेज मतदारसंघात झालेले हे डॅमेज कंट्रोल करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी भरपूर वेगवेगळ्या पातळींवर चर्चा घडवून, मीटिंग्स भरवून अजितदादांना भरपूर विषयांमध्ये मध्यस्थी करून विषय मिटवण्याचे प्रयत्न केले. बापू शिवतारेंना त्यांना शांत करण्यास यश कितपत आले हे निवडणुकीच्या प्रचारामध्ये आपल्याला समजूनच येणार आहे. त्यात कालपर्यंत नाराज असणारे हर्षवर्धन पाटील आज कार्यकर्ता मेळावा इंदापूरमध्ये घेऊन त्यांनी फडणवीस यांच्या समोर कार्यकर्त्यांना आश्वासन दिलं की आपण युती धर्म पाळूयात आणि फडणवीस नक्कीच आपल्याला त्या बाबतीतला मान ठेवतील किंवा तशा प्रकारे सहकार्य करतील. आणि फडणवीसांनाही आपल्या अपेक्षा वयाने मोठे असलेल्या हर्षवर्धन पाटील, 5 वर्षांनी मोठे असलेल्या हर्षवर्धन यांचं त्यांच्या तालुक्यासहित पालकत्व घेण्याचं आश्वासन इथे जमलेल्या सर्व हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांना दिलेलं आहे. नक्कीच हे आश्वासन येत्या काळामध्ये कितपत विश्वासक ठरेल हे तेथील कार्यकर्त्यांना आणि त्यांच्या नेत्यांनाच माहीत. पण चित्र जर पाहायला गेलं, ऑलरेडी
जो काही जनमत आहे तिथलं बारामती, इंदापूर, दौंड, भोर, पुरंदर, खडकवासला आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील इतर भाग हे ऑलरेडी सिंपतीच्या कारणाने म्हणा किंवा शरद पवारांची गेले 55 वर्षातील राजकारणाची जी फळी किंवा राजकारणाचे जे बेस हा त्या मतदारसंघात राहिलेला आहे. त्यामुळे लोकभावना, जनभावना ही पूर्णपणे सुप्रिया सुळे यांच्या पारड्यात आहे. तशा प्रकारचे कौल नेटकऱ्यांनी विविध पोर्टल्सनी या कायम सुप्रिया सुळेंच्या बाबतीत किंवा बाजूने किंवा शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बाजूने दाखवलेला आहे. त्यामुळे इथं जिथं जिथं ठिगळं पडलेली आहे तिथं तिथं शिवण्याचं काम महायुतीकडून वेळोवेळी करताना दिसत आहे. त्यात आजचं दिलेलं आश्वासन कितीपर्यंत पाळलं जाईल हे नक्कीच पाहणं महत्वाचं ठरणार आहे. या ठिकाणी आल्यावर इंदापूरमध्ये फडणवीसांनी भाषणामध्ये भरपूर मुद्द्यांमध्ये हात घातला. त्यामध्ये पूर्ण पार्श्वभूमी हर्षवर्धन पाटलांचं राजकारण, त्यानंतर त्यांची भाजपमध्ये 2019 साली झालेली एंट्री, ऐन टायमिंगला देण्यात आलेली त्यांना उमेदवारी आणि त्या उमेदवारीनंतर झालेला पराभव. इथं इंदापूर मतदारसंघामध्ये मतांचं ध्रुवीकरण हे जातीच्या आधारावर बऱ्याच प्रमाणात होताना दिसत आहे गेल्या 15-20 वर्षामध्ये. तिथे असणारा बहुसंख्य धनगर समाज आणि मराठा समाज हा वेळोवेळी तेथील राजकीय नेत्यांनी सोयीनुसार मतदानाच्या वेळेस आणि सोयीनुसार इतर गोष्टीच्या वेळेस वापरण्याचा नेहमीच प्रयत्न केलेला असेल. मग त्याच्यामध्ये महादेव जानकरांना 2014 साली देण्यात आलेली खासदारकीची भाजपतर्फे उमेदवारी असो किंवा दत्तामामा भरणेंना अजित पवारांच्या फेवरमध्ये असणारे दत्तामामा भरणे यांना 2019 साली दिलेली इंदापूरची उमेदवारी असो, इथं वेळोवेळी त्या गोष्टी दिसून आलेल्या आहेत. पण आता बऱ्याच ठिकाणी जनता ही रोष व्यक्त करत आहे की घडलेल्या गोष्टी चुकीच्या आहेत. ज्यांना विरोध आपण किंवा कार्यकर्ते म्हणा हर्षवर्धन पाटलाची, ज्यांना विरोध आपण गेले 20 वर्ष 25 वर्ष राजकारणामध्ये करत आहोत आणि आता आपल्याला त्यांच्या बाजूने बसायची वेळ आलेली आहे किंवा त्यांचा प्रचार करण्याची वेळ आलेली आहे. ऑलरेडी 20 वर्ष आघाडीमध्ये 25 वर्ष आघाडीमध्ये त्यांचा प्रचार करावाच लागत होता आघाडी धर्म म्हणून, आणि आता युती धर्मासाठी त्यांचा प्रचार करायची पुन्हा वेळ आलेली आहे. यासाठीच का अट्टहास केला होता भाजपमध्ये जाण्याचा किंवा भाजपमध्ये जाऊन वेगळा मार्ग निवडून आघाडीच्या विरोधात शंख फुकण्याचा 2019 सालचा तो जो. तर ह्या गोष्टी सगळ्या असताना आज देवेंद्र फडणवीस यांनी भरपूर प्रमाणात भाषणात प्रयत्न केला की कशा प्रकारे ते लोकांना किंवा कार्यकर्त्यांना सहानुभूती देण्याचा प्रयत्न करतात, इथलं जे तापलेलं वातावरण आहे ते शांत करण्याचा प्रयत्न करतात. या इंदापूर तालुक्याच्या आजच्या मीटिंगच्या दरम्यान सोनई दुधाचे चेअरमन प्रवीण माने यांच्या घरी फडणवीसांनी भेट दिली. प्रवीण माने यांनी मागे शरदचंद्र पवार गटात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांना पाठिंबा देत सुप्रिया सुळेंचं काम करण्याचं आश्वासन होतं. पण आजची भेट ही विशेष लक्ष बनलेली आहे की उद्या ते त्यांची भूमिकाही मांडणार आहेत. आणि या भेटी दरम्यान अजून एक गोष्ट अशी घडली की वंचित बहुजन आघाडीचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार उमेदवार मंगलदास आप्पा बांदल हे तिथं भेटीसाठी आलेले होते. पत्रकारांनी ज्यावेळेस त्यांना विचारलं तर त्यांनी कारण असं दिलेलं आहे की ही मानेंना भेटायला दशरथ मानेंना भेटायला आलेलो होतो मी, त्याच्यामध्ये फडणवीसांशी माझं काही बोलणं झालेलं नाही. पण जो संशय महाविकास आघाडी किंवा सायलेंट मोडवर जी चर्चा चाललेली आहे की वंचित बहुजन आघाडी ही इनडायरेक्टली भाजपसाठी काम करत आहे का, महाविकास आघाडीचे मतदान फोडण्यासाठीचं काम करत आहे का, त्याला इथं कुठेतरी बळ देणारी गोष्ट ही घडलेली आहे. मंगलदास आप्पा बांदल यांना वंचितची उमेदवारी जाहीर झालेली असताना आज त्यांची इथे असणारी जाणून बुजून करत असणारी उपस्थिती ही नक्की संशयास्पद आहे. येत्या काळामध्ये लोकांना ते कितपर्यंत समजेल किंवा त्याचा राजकीय फायदा आणि गैरफायदा कोणाला होईल हे नक्कीच पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. आणि आता ही जी देवेंद्र फडणवीसांची तिथली मीटिंग झाली त्याच्यावर आपण थोडे लोकांच्या कमेंट्स या ज्या मेन स्ट्रीम मीडिया आहेत त्याच्यावर काय काय होत्या हे थोडक्यात पाहणार आहोत. जास्त वेळ न घालवता एबीपी माझा हा व्हिडिओ आहे, आपल्याला तो जास्त वेळ प्ले करता येणार नाही कॉपीराईट्सच्या लायसन्सच्या कारणास्तव. तरी याच्यातले आपण काही महत्वाचे कमेंट्स पाहून घेऊयात. तर फडणवीसांच्या या भाषणावर पहिली कमेंट आहे की अजितदादा शिंदेना निधी देत नव्हते, साहेब तुम्ही लय लबाड बोलता राव. म्हणजे शिंदेगड जो फुटला हे भाषणामध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस बोलले होते की शिंदेगड फुटला याला कारण की त्यांनी उद्धव ठाकरेंनी घेतलेली महाविकास किंवा शरद पवारांबरोबर जाण्याची भूमिका ही शिंदेच्या आमदारांना मान्य नव्हती, म्हणून त्यांनी वेगळा निर्णय घेऊन परत पुन्हा आपल्या जुन्या मित्रासोबत म्हणजे भाजपसोबत येण्याचा निर्णय घेतला. तर हे तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती आहे. ज्यावेळेस शिंदेंनी बंड केले 53 आमदार घेऊन ते सुरत मार्गे गुवाहाटी, गुवाहाटी मार्गे गोवा, गोवा मार्गे पुन्हा मुंबई
असे आले होते, त्यावेळेस त्यांची एकच राळ होती की अजितदादा वित्तमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, ते निधीचं वाटप व्यवस्थित समसमान किंवा शिंदे गटाच्या किंवा शिवसेनेच्या आमदारांना करत नाहीत, म्हणून आम्ही वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्यावर त्यांच्या गद्दारीचा शिक्का वेळोवेळी मारण्यात आला. त्याच्यामध्ये आघाडीवर स्वतः अजित पवार देखील होते आणि काही कालांतराने ज्यावेळेस अजित पवारांनी बंडखोर करून आपल्या 40 आमदारांसहित पुन्हा भाजपसोबत जाण्याचा, घड्याळासकट भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला, तेव्हा मात्र या शिंदे गटाच्या आमदारांना हे कुठंच चुकीचं किंवा दुःख वाटलं नाही. त्यांना ते ऍडजस्ट करायला उलटा आनंद वाटला की अजितदादा आमच्या सोबत येत आहेत. तर ह्या अशा गोष्टीवर हा कमेंट आहे. त्यानंतरची की काय आता पुन्हा पराभव करायचा आहे का हर्षवर्धन पाटलांचा, म्हणूनच पालकत्व घेतलेलं आहे का, अशा प्रकारची कमेंट आहे. अजितदादा चक्की पिसिंगचं काय झालं, फडणवीसांचं गाजलेली एक ती व्हिडिओ आहे, छोटी क्लिप आहे की चक्की पिसिंग पिसिंग पिसिंग, गाडीवर पुरावे सिंचन घोटाळ्याचे आणि शिखर बँक घोटाळ्यातले यावरती झालेले पूर्वीचे जे टीकास्त्र आहे त्याच्यावर अजून सुद्धा लोक ते विसरलेले नाहीत. त्याच गोष्टींवर पुन्हा पुन्हा येण्याचा प्रयत्न करत आहेत. काही जातीय कमेंट्स असतील तर ते मी वाचत नाही. खाली सुप्रिया सुळे विन अशी कमेंट आहे. आता सुद्धा खुर्चीसाठीच एकत्र आलेला आहात. इथं भाषणांवेळी फडणवीस म्हणत होते की आपल्याला मोदींसाठी एकत्र यायचंय, लोकशाहीसाठी एकत्र यायचं. ही लढाई तुमची आमची नाही, असून राहुल गांधी विरुद्ध मोदी आहे. तर मला इथं सांगू वाटतं की ही लढाई मोदी विरुद्ध राहुल गांधी नसून भारतीय संविधान, भारतीय लोकशाही, भारतीय जनता विरुद्ध भ्रष्टाचारी जनता पार्टी किंवा भ्रष्ट जमवलेली पार्टी, अशी ही युद्ध आहे, लढाई आहे. राहुल गांधी किंवा इतर विरोधी पक्ष हे डझंट मॅटर. मगाशी किंवा काल आपला व्हिडिओ आहे ध्रुव राठी यांच्यावरचा, या व्हिडिओ पहा एकदा. यामध्ये मी माझं बऱ्यापैकी स्पष्टीकरण दिलेलं आहे देशभरातील चाललेल्या घडामोडी आणि असणारं देशाचं भविष्य, यावर जे स्वतः ध्रुव राठी त्याच्या युट्यूबच्या व्हिडिओ बनवतो, त्यावर आपण आपली प्रतिक्रिया देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो नक्कीच पाहण्यासारखा आहे. तर ते पहा, त्यातून अंदाज येईल की येणारी लोकसभेची 2024 ची निवडणूक ही नक्की कशी असणार आहे, काय त्यातनं उद्देश असणार आहे. ऑलरेडी भाजपच्या खासदारांनी हे वेळोवेळी बोलून दाखवलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये 400 पार जर गेलं तर आपण संविधानामध्ये काही दुरुस्त्या करणार आहोत. तर त्या दुरुस्त्यासाठीच चाललेली ही खटाटोप आहे का, हे ऍडजस्टमेंट आहेत का, काँग्रेस, राष्ट्रवादी, तृणमूल काँग्रेस, इतर सर्व पक्षाचे नेते फोडून एकतर आतमध्ये घ्यायचे, जे जास्त टोचतात त्यांना ईडी, सीबीआय, गटच्या माध्यमातून जेलमध्ये टाकायचं किंवा दबाव टाकून तोंड बंद करायची, देशातील सर्वात मोठ्या विरोधी पक्षाचं अकाउंट सीज करायचं, 11 बँक खाते सीज करायचे, 1800 कोटींच्या त्यांना नोटीस पाठवायच्या. अशा प्रकारे हे करणार आहात का? अशा प्रकारे हे 400 पार किंवा मोदींचं स्वप्न किंवा मोदींना पाठबळ देणार आहात का? आणि ते कितपत योग्य आहे, जनतेने विचार करायची वेळ आहे. त्यामुळं येणारा काळ हा आपल्याला मतदान रूपी आपल्या हक्कातून एका चांगल्या निर्णयासाठी वापरायचा आहे आणि त्याचा तुम्ही सर्वजण वापर कराल अशी अपेक्षा करतो. काहीही करा, भाजपला जनता धडा शिकवेल. फक्त आणि फक्त सुप्रियाताई पवार साहेबांचा नाद नाही करायचा. गप्पा राहा आहे, तुमच्यामुळे महाराष्ट्राची वाट लागली आहे, असं देवेंद्र फडणवीसांच्या भाषणाला यांचं कमेंट आहे. नुसती फेकाफेकी, वरपासून खालपर्यंत फेकाफेकीच आहे. हो, ट्रेनिंगच तसं आहे जबरदस्त. एकतर इतक्या वर्षातनं भेटलेली सत्ता आहे ती कशी तरी 10 वर्ष टिकली आहे. तिला जर एक्सटेंड करायचं असेल तर हे करण्याशिवाय पर्याय नाही, हे ह्यांनाही माहिती आहे. म्हणूनच धडाधड फेकाफेकी. फडणवीस साहेब, तुम्ही सारे काम मोदीजीच सांगताय, चांगलं वाटतं तर मग तुम्ही महाराष्ट्रासाठी काय केलं? खाली महाराष्ट्रातील सगळे प्रकल्प गुजरातला पाठवताय का? आता मी हा कमेंट वाचताच्या सुरुवातीलाच तो विचार केला होता की वेदांत बद्दल कदाचित ही कमेंट असेल, आणि तेच आहे. राज्यातील मोठमोठे प्रकल्प गुजरातला पाठवण्याचं जे कट कारस्थान गेले 10 वर्षापासून महाराष्ट्रात चालू आहे, त्याचाच हा भाग आहे का? हेच तर करताय ना तुम्ही. हेच आहे का तुमचं मोदींसाठीचं मत मागण्याचा प्रकार, किंवा हेच आहे का तुमचं उद्दिष्ट? हे लोकांना जाणून घ्यायचंय. लोक त्यांची प्रतिक्रिया इथं देत आहेत, हे नक्की पाहणं महत्वाचं आहे. खोटं बोलू नका, खोटं बोला, रेटून बोला. सगळ्याची वाट लावली, घरं फोडली, पक्ष फोडले, सर्व काही करून मी पुन्हा आलो उपमुख्यमंत्री बनून, असं मागं एबीपी माझाच्या एका कार्यक्रमात म्हणजे मी जर चुकीचा नसेल तर एबीपी माझा किंवा दुसरा चॅनल असू शकतो, एबीपी माझाच्या कार्यक्रमात स्वतः फडणवीस बोलले होते. आणि आजच्या कार्यक्रमात ते बोलले की शिंदे हे उद्धव ठाकरेंच्या निर्णयांपासून नाराज होऊन भाजपसोबत आले आणि अजितदादा हे मोदींचं काम पाहून भाजपमध्ये आले.
आणि तेच तुम्ही एक दीड आठवड्यापूर्वी बोलत होता की 2 पक्ष फोडले, 2 घरं फोडली, मग मी पुन्हा आलो. पण आलोच. म्हणजे काय आहे तुमचीच हे दुटप्पी राजकारण किंवा दुटप्पी भावना कशी? कार्यकर्त्यांसमोर एक आणि टेलिव्हिजन समोर एक. म्हणजे दाखवायचंय तरी काय? मी सर्वश्रेष्ठ का मीच सर्व इथले शक्य म्हणजे मीच ओळखतो आणि मीच सगळं करतो. तर हे जास्त दिवस चालणारं नाही. महाराष्ट्रातील जनता हुशार आहे. या गोष्टींकडे सर्व लक्ष देऊन आहे. आपणही यावर लक्ष ठेवूनच आहोत. खोटं बोला, रेटून बोला. सगळ्याची वाट लावली. अरे बोलू द्या. त्या कार्यकर्त्यांना पकडून कशामुळे घेऊन चाललात? पण तर 70,000 कोटीचे काय झाले सांगा? सिंचन घोटाळ्याचे. काळे झेंडे दाखवले काय याला? ते आय डोंट नो. सॉरी. हर्षवर्धन पाटील व शिवतारे साहेब हे अजितदादाला पाणी पाजणार. अजून सुद्धा सायलेंट वेव्ह बारामती लोकसभा मतदारसंघात तशीच आहे, की हर्षवर्धन पाटील आणि विजयबापू शिवतारे पुरंदरचे हे अजितदादाला त्यांची जे आतापर्यंत पित्त साचलेलं आहे पोटामध्ये ते बाहेर काढणार का यावर नानाजी पंतांची कामगिरी. ईडी लागेल म्हणून निर्णय घेतला आहे. खोटे बोलणे योग्य नाही. तुमचा कार्यक्रम झाला आहे. मूर्खांनो, सोयाबीन 6,000 तरी हमी भाव द्या. 4,700 4,500 चालू आहे. त्यामुळे ह्या गोष्टींकडे तुमच्या लक्ष नाही. तुम्ही किती कमेंट करा, आंदोलन करा, काळे झेंडे दाखवा, सोशल मीडियावर मेन मीडियावर तुमच्या कमेंट्स द्या. या गोष्टीकडे कोणी लक्ष देणार नाही. कुठलाच राजकारणी लक्ष देणार नाही. त्यांना काही घेणं, सत्तेत बसलेल्या राजकारणी लक्ष देणार, त्यांना काही घेणं देणं नाहीये. तुमच्या हमी भावाचं काय झालेलं आहे, तुमच्या पीक मालाला काय रेट दिलेला आहे आणि तुमचं उत्पादन खर्च शेतीमागचा किती आहे याच्यावर कोणाचंही लक्ष नसणार. 25 कोटी लोक जर गरिबीतून वर आले तर 80 कोटी लोकांना राशन फुकट देता का? हे सर्व लोकांना कळायला लागले हो आता. लोक शांत इतके शहाणे झालेले आहेत ना. हा प्रोपगंडा बीजेपीनेच आणला होता देशामध्ये, की लोकांना इंटरनेट आणि सोशल मीडियाचा इतका नाद लावून ठेवायचा की लोक भरकटत राहिली पाहिजेत मूळ मुद्द्यापासून. पण आता तीच लोक याच त्यांच्या टूल्स, त्याच हत्यारांचा वापर करून कसे हुशार झालेत आणि त्यांच्यावर वापर करतात हे या कमेंट मधून दिसायला येते. मस्त कमेंट आहेत सर्व. तर अशा प्रकारे ह्या सर्व कमेंट्स आहेत. व्हिडिओ जास्त लांब न व्हावा यामुळे मी थोडक्यात उरकतो. तर आजचा अशा प्रकारे आजचा दिवस हा बारामती लोकसभा मतदारसंघासाठी महत्वाचा ठरला. आशा करतो की येणाऱ्या काळामध्ये बारामतीचं राजकारण हे सत्याच्या आणि निष्ठेच्या बाजूने झुकेल आणि लोक मतदार या कार्यकर्ते ह्या गोष्टीसाठी पुढे स्वतःहून येतील आणि ही निवडणूक जसे की सर्वच नेते बोलतात हे जनतेची निवडणूक आहे. जनतेने हातात घेतलेली निवडणूक आहे आणि जनताच जिंकेल. जनतेच्या मनात काय आहे हे नक्कीच जनता येणाऱ्या मतदानातून दाखवून देईल. तुर्तास आत्ताच इथेच थांबतो. सुरज स्पीक लाईव्ह मध्ये आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.